बघितलं वरती तर सचिन तेंडुलकर आणि त्यांची फॅमिली सगळे स्तब्ध होते. ऍक्च्युली काय आहे, स्टोरी रिअल स्टोरी आहे. ते आम्ही एवढे पैसे देऊ नाही शकत आहे. मार्केटिंग चालू होतं आमचं, रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल. जवळ तेवढं माहिती आहे की आपल्याला हे करायचं तर हेच करायचं. छोटी गोष्ट आणि मोठी गोष्ट असं काही नसतं. गोष्ट ती गोष्टच असते आणि ती गोष्ट मिळूस तर पिचवर टिकून राहणं एवढंच आपल्याला माहिती आहे. पंड्या कॅरेक्टर होतं, त्याला थोडासा फिटचा इश्यू होता आणि पहिल्या दिवशी शिव्या खाल्लेला खूप घाण मी. मारा तुम्ही, आपली पोरं गावाकडची आहेत. त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला काम जरी नसलं सेटवरती आपण राहायचं तिथं. ऍक्च्युली ऍक्टिंग करायची नसते, ऍक्टिंग जगायची असते. मी बघितलं अरे आपण इथं काम केलं तर राहुल्या माहित आहे मुळशी वाईटर मला, तो राहुल्या तिथं होता. त्यांना वाटलं की दरवेळी असे रोज येतात जे सचिनला भेटायचं आहे म्हणतात आम्ही. आणि डीपी दादा म्हणजे बाप माणूस आहे ऍक्च्युली. तो सचिन सर तुम्हाला भेटणार आहेत, मोठा व्यक्ती आहे म्हटलं. कधी मला असं वाटतं की डिस्टर्ब नको करायला बाबा त्या व्यक्तीला. त्या सब्जेक्ट असा आहे की प्रेमातली शेवटची भेट. नुकतंच नवं मी पण प्रेमात पडलेलं ऍक्च्युली. क्वेश्चन मार्क होते कसं काय होईल, आवडेल का नाही, की तुझं ब्रेकअप झालंय का, किंवा तू कोणाला लाईक करत होता का, त्याला विसरलो. त्यामुळे मी हे लिहिलं की वेळ काय काळ काय बदलायची आहे तुझी तुलाच, शोध नव्याने स्वतःलाच, सापडशील तू गाजवलेल्या काळात. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळी भगवाच लावला असता. मला मेन तर हे विचारायचं की बाबा काय आहे जे आपल्या इथल्या लोकांना थांबवते.